आता दिवाळी उत्सव सुरू होतो आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये या दिवाळीची एक वेगळी अशी आठवण, सुखद आठवण म्हणा, कायमस्वरूपाची हृदयात कोरलेली असते. आज आपण अशाच सुखद आठवणीची दिवाळी त्यांच्या शब्दात ऐकण्यासाठी सुधीरजी सेवेकर यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. सुधीर सेवेकर हे एक पत्रकारितेत रमलेले ज्येष्ठ पत्रकार आहेत. कृषी पत्रकारिता, पर्यटन पत्रकारिता, चित्रपट नाट्य पत्रकारिता, सांस्कृतिक पत्रकारिता अशा विविध पत्रकारितेमध्ये सुधीर सेवेकरांनं स्वतःचं असं वेगळं एक वलय निर्माण केलेलं आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो की सुधीर सेवेकरांना या विविध पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये 6 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर साम TV, ज्ञानवाणी TV, MCN TV अशा विविध वाहिन्यावरनं सुधीर सेवेकरांनी चर्चासत्रामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद आकाशवाणीहून 100हून अधिक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग होता. सुधीर सेवेकर हे एक उत्तम लेखक म्हणून सगळ्या साहित्य क्षेत्रामध्ये परिचित आहेत. सुधीर सेवेकरांनी 17हून अधिक पुस्तकं स्वतः लिहिलेली आहेत. साकेत प्रकाशन हे एक मोठं प्रकाशन क्षेत्रातलं नाव. त्या साकेत प्रकाशनच्या माध्यमातून सुधीर सेवेकरांची ही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 10 राष्ट्राहून अधिक राष्ट्रामध्ये त्यांनी पर्यटन केलेलं आहे. त्यामध्ये विशेष उल्लेख करायचा झाला तर अमेरिका, इंग्लंड, स्कॉटलंड, भूतान, मॉरिशस, दुबई, मलेशिया, सिंगापूर, थायलंड अशा कितीतरी राष्ट्रामध्ये त्यांनी पर्यटन केलेलं आहे. पर्यटन क्षेत्रावर देखील त्यांनी अगणित लेखन केलेलं आहे. त्यांचं लेखन ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस त्या देशामध्ये आपण वावरत आहोत की काय, इतकं सुंदर असं त्यांचं हृदयाला स्पर्शून जाणारं लेखन आहे. हे मला विशेष नमूद करावंसं वाटतं. त्याचबरोबर सुधीर सेवेकर पुणे विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे सदस्य देखील होते. त्यांनी MBA, पत्रकारिता, ICWA अशा विविध अभ्यासक्रमासाठी व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून देखील काम केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर शैक्षणिक, प्रसारमाध्यमे, उद्योग क्षेत्र अशा विविध क्षेत्रामध्ये सुधीर सेवेकरांचं योगदान अलौकिक असं आहे. असं एक चतुरस्र व्यक्तिमत्व, बहुआयामी व्यक्तिमत्व यांच्या घरी आपण आलेलो आहोत. आता त्यांच्या जीवनात जी दिवाळी त्यांनी बालपणापासून अनुभवली हे त्यांचे विचार आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. सुधीरजी नमस्कार. नमस्कार. आपलं बालपण तसं हिंगोलीमध्ये गेलं, तिथून तुमचा प्रवास सुरू झाला. तर हिंगोलीमध्ये जी आपण अनुभवलेली दिवाळी आहे, दिवाळी उत्सव, त्याविषयी आम्हाला सांगायला. जरूर जरूर. हिंगोली हे एक मराठवाड्यातलं महत्त्वाचं शहर आहे. हां. आणि त्या शहरामधील दसरा आणि दिवाळी हां. या 2 सणांना एक फार मोठी परंपरा त्या शहरामध्ये आहे. ऐतिहासिक परंपरा आहे. ऐतिहासिक परंपरा आहे, सांस्कृतिक परंपरा आहे. हं. तर त्या शहरामध्ये वयाच्या 20व्या वर्षापर्यंत माझं वास्तव्य होतं. हां. आणि त्या शहरात मधलं म्हणजे बालपणाचं वास्तव्य एका बरं. अर्थाने. तर त्या बालपणीच्या दिवाळीच्या अनेक छान छान आठवणी माझ्या पदरी नक्की आहेत. हां. सर्वसाधारणपणे दिवाळी म्हटलं हं. की 2-3 गोष्टींचा आवर्जून उल्लेख आपल्याला करावा लागतो. हां. एक म्हणजे दिवाळीमधले फटाके. हां. बरोबर. फटाके. हां. दुसरं दिवाळीचा फराळ. फराळ. करेक्ट. तिसरा मुद्दा म्हणजे दिवाळीमध्ये आप्तेष्टांच्या, नातेवाईकांच्या, मित्रपरिचितांच्या होणाऱ्या गाठी भेटी.
आणि चौथा महत्वाचा भाग हं. म्हणजे दिवाळीच्या मिळणाऱ्या सलग 2-3 आठवड्यांच्या सुट्ट्या. बरोबर यामुळे दिवाळी खूप आनंदामध्ये जायची. बरोबर. परंतु तुम्हाला एक माझं वेगळेपण सांगतो हं. की फटाक्यांमध्ये मला बालपणी अजिबात रुची नव्हती, आजही नाही. हां का नाही हां. तर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे माझ्या मनावरती असं तेव्हा बालपणीच असं बिंबलेलं होतं हां. की फटाक्यांमुळे प्रदूषण होतं, हां. फटाक्यांमुळे आवाज आणि ध्वनी प्रदूषण होतं, वायूचं प्रदूषण होतं. बरोबर. ते अशा या फटाक्यांचा केवळ क्षण मात्र तुम्हाला डोळ्यांना सुखद वाटणारं त्याचं दर्शन हां. हे जर सोडलं तर याचा काहीही उपयोग नाही. बरोबर. हे फार ठळकपणे माझ्या मनावरती ठसलेलं होतं. बरोबर. त्यामुळे फटाक्यामध्ये मी कधीही रुची दाखवली नाही, त्याच्यावरती काही खर्चही केला नाही कधी. की दिवाळी येते नोव्हेंबरमध्ये, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ती येते Correct. दरवर्षी. आणि हा महिना म्हणजे एका अर्थाने हिवाळ्यात सुरुवात झालेली असते. बरोबर. तर हिवाळ्यामध्ये व्यायाम केला हं. तर तो अंगाला चांगला लागतो आणि शरीर बळकट व्हायला मदत होते, असाही एक संस्कार माझ्यावरती होता. हो. तेव्हा बरोबर. दर हिवाळ्यामध्ये हां. मी नियमित व्यायामाचा संकल्प सोडत असे बरोबर आहे. आणि व्यायामाला सुरुवात करत असे. पण तो पूर्ण होत होता का? होत होता पूर्ण होत होता, कारण मला त्याची आवड आहे. कारण का बरेचसे संकल्प आपण करतो जी. पण बरेचसे हे संकल्प नंतर ते विसरून नवलाईचे 9 दिवस संपले की मग त्याच्यातली हवा निघून असंही जाते. होतं. घडतं, तसंही घडलेलं आहे. हां. परंतु दिवाळीमध्ये व्यायाम सुरू करणे हां. आणि त्याच्याबद्दल मनापासून तो करणे. हां. व्यायाम म्हणजे काय, जोर बैठका, दंड बैठका, योगासनं, correct. जॉगिंग. बरोबर. आणि आमच्या हिंगोलीमध्ये खूप मोठं मैदान आहे, त्याला परेड ग्राउंड असं म्हणतात. हां. त्या परेड ग्राउंडवर ते सकाळी रनिंगला जाणे वगैरे असं मी बालवयामध्ये नियमित करत असे. हां. परंतु जसजसा उन्हाळा जवळ यायचा हां. तसतसं या व्यायामातलं लक्ष कमी व्हायचं, कारण परीक्षा जवळ यायची. बरोबर. शालेय परीक्षा ती मार्च एप्रिल मध्ये असायची करेक्ट परीक्षा. करेक्ट अगदी बरोबर. तर मग ते साधारण एक 3-4 महिने व्यायामाचे चालायचे, पण हां. नंतर मग तू मागे मागं पडायचा. पडायला लागेल. मामा आहेत, मावशा आहेत, हां. काका आहेत, हां. चुलत भावंड हां. आहेत, सखी भावंड आहेत. त्यामुळे मोठा परिवार असल्यामुळे या सर्वांच्या गाठीभेटी होणे, हां. दिवाळीमध्ये उत्सव असायचा. उत्सव असायचा खूप गाठीभेटीचा. जण सोबत असायचे. हां. आणि मग त्या उत्सवामध्ये एकमेकांची चेष्टा मस्करी, गप्पा टप्पा, हास्य विनोद असा फार चांगला वेळ त्यामध्ये जायचा. अशी ही दिवाळीबाबतची माझी आठवण आहे बालपणाची. हां. बरोबर. आपण बऱ्याच वृत्तपत्रातनं मासिकामधनं खाद्य संस्कृतीविषयी लिखाण केलेलं आहे. हा तर त्याची काही आठवण आहे का? हा नाही, माझा तो खाद्यलेखनाबाबतचा स्तंभ हां. स्थानिक दैनिकातून मी लिहिलेला आणि वर्षभर आम्ही हा, वाचलेला नाही, आहे. त्याहीपेक्षा जास्त लिहिला. हां. तर तो खूप लोकप्रिय झाला. हां. लोकांना ते खूप आवडायला लागला. हां. त्यातून सुधीर सेवेकर म्हणजे हे कुठेतरी भूक्षितासारखे कुठं काय खायला मिळतं याच्या शोधात असलेला प्राणी आहे का काय, अशी एक प्रतिमा, अशी एक लोकांची भावना झाली. असे फोन येत होते का? असे फोनही येत होते मला. बरोबर. परंतु मी काय तसा फार असा ज्याला खाण्यासाठी बुभुक्षित असलेला माणूस वगैरे नाहीये. माझ्या आवडीनिवडी फार साध्या आहेत, करेक्ट सोप्या आहेत. परंतु काय व्हायचं की माझ्या नोकरीच्या निमित्ताने मला महाराष्ट्राबाहेर खूप फिरावं लागलेलं आहे. अनेक प्रांतातून, परदेशामध्ये पण आपण गेलो. परदेशामध्येही, परंतु देशामध्येच आपल्या खूप फिरावं लागलेलं आहे. तर त्यामध्ये असं लक्षात आलं की बाबा अगदी हिमाचल पासून मी ठिकठिकाणी अनेक प्रांतामध्ये राहिलोय, अनेक ठिकाणी काही आठवडे, काही महिने असं मुक्काम पडायचा. बरोबर. मग तिथले खाद्यपदार्थ, तिथलं सगळं फूड कल्चर ह्याची सहजच ओळख होऊन जायची. मग माझ्या असं लक्षात आलं की बा हे सगळं जर आपण वाचकांना सांगितलं, Correct. हे सगळं जर शब्दरूपात वाचकांसमोर मांडलं तर त्यांनाही हे वाचायला आवडेल. करेक्ट. म्हणून त्या स्तंभाची निर्मिती झाली. त्या स्तंभातून लोकांना खादाड करायचं किंवा खर्चिक करायचं हा उद्देश नव्हता. अजिबात हेतू नव्हता, नाही. पण तो स्तंभ माझा खूप लोकप्रिय झाला. आवडला लोकांना. हे खरं आहे, लोकांना ते आवडलं. करेक्ट अगदी बरोबर. पूर्वी जे दिवाळी अंक आणि आता निघत असलेले दिवाळी अंक आपण पाहता, तर त्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे, सांगायचं आहे? हा, ते दिवाळी अंक बालपणी मी वाचत असे. मुलांचे मासिक आणि इतर मुलांसाठी जे असलेले चांदोबा आणि किशोर वगैरे मासिक. तर मलाही असं वाटायचं की आपलंही लेखन अशा दिवाळी अंकातून आपल्या नावानिशी, आपल्या फोटोनिशी प्रसिद्ध व्हावं. यथावकाश नंतर मग ती रुची वाढत गेली. हां. मलाही लेखनाचा नाद लागला आणि अगदी शालेय वयामध्येच मी लिहायला लागलो. मॅट्रिकला वगैरे असताना माझे काही लेख तेव्हाच्या दैनिक मराठवाडामध्ये पण प्रसिद्ध झाले होते. मराठवाडा हे त्या काळातलं महत्वाचं दैनिक आपल्या या प्रदेशामधलं, एक चांगली परंपरा आपल्याला.
आणि मग अनेक दिवाळी अंकातून मी मोठा झाल्यानंतर खूप चांगलं योगदान दिलेलं आहे, खूप लिहिलेलं आहे, लिखाण केलेलं हा. त्यामध्ये सकाळ शब्ददीप, त्यानंतर उद्योजक मासिक, त्यानंतर सकाळचं दुसरं असलेलं सकाळ साप्ताहिक, अशा अनेक महाराष्ट्र टाइम्स, अशा अनेक दिवाळी अंकातून माझे लेख नंतर प्रसिद्ध झाले, त्यांना बक्षीसही मिळाली. आणि दिवाळी अंकांचं स्वरूपाबद्दल तुम्ही मला विचारलंय. दिवाळी अंकाच्या वाचनाची जी गोडी त्या काळामध्ये होती, म्हणजे 40 वर्षापूर्वी, साधारण 40-45 वर्षापूर्वी, आता काय झालेलं आहे की आता दिवाळी अंकांच्या जोडीला मराठी माणसाच्या करमणुकी करता अनेक दूरदर्शन चॅनल्स तयार आलेली आहेत. बरोबर. या 20 वर्षामध्ये चॅनल्स खूप आलेली आहेत. या चॅनल्समुळे करमणुकीचं एक फार मोठं दालन मराठी रसिकांकरता ते उपलब्ध झालेलं आहे आणि ते घर बसल्या उपलब्ध झालेलं आहे. आणि वाचनापेक्षाही पाहणे ही क्रिया सोपी आहे, त्याचा आनंद घेणं सोपं आहे. आणि दिवाळी पहाट आणि असे बरेच कार्यक्रम सर्वच चॅनल करत असतात. त्यामुळे दिवाळी अंकांना थोडस आता मंदीचे दिवस आलेत का काय अशी शंका मला येते, कारण दिवाळी अंकांची संख्याही घटत चाललेली आहे. परंतु मग असं लक्षात येतं की अनेकांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये पाहता येतात, कम्प्युटरवर ते पाहता येतात. तेव्हा मराठी माणसाचं दिवाळी अंकांबद्दलचं आकर्षण, ह्याचं तंत्रज्ञान जसं बदललं तसं ते नव्या तंत्रज्ञानाकडे ते वळले. बरोबर. हे जरी खरं असलं तरी ते आकर्षण संपलंय असं काही आपल्याला सरसगट म्हणता येत नाही. बरोबर. दुसरा मुद्दा आणखीन एक परिवर्तनाचा, म्हणजे 50 वर्षापूर्वीची दिवाळी आणि आजची दिवाळी असं जर तुलना केली तर ते असं आढळतं की आजकाल रेडीमेड खाद्यपदार्थ त्याची उपलब्धता आणि त्याच्याबद्दलची अनेक दुकानं यांची संख्या खूप वाढलेली आहे, खास करून शहरामध्ये. आणि महिलांनाही, आजच्या गृहिणींनाही त्या नोकरी करत असल्यामुळे आणि त्यांचे व्याप इतर धावपळीचं जीवन धावपळीचं असल्यामुळे पूर्वीसारख्या फराळ करण्यामध्ये बायकांचा वेळ जातोय किंवा त्यात त्या रमलेल्या आहेत असं चित्र आता कमी दिसतं. बरोबर. जे पाहिजे ते आपल्याला बाजारात उपलब्ध आहे, तर मग आपण रेडीमेडच फराळ घ्यावा, आणावा, आपले श्रम वाचतात, वेळ वाचतो, असं एक त्याच्यामध्ये भूमिका मला दिसते. ते 200 वर्षांची परंपरा आहे आणि अत्यंत सांस्कृतिक मशागत करणारे दिवाळी अंक आपल्या मराठी भाषेमध्ये निघत असतात. त्यांचं मला बालपणापासून आकर्षण असेल. बालवयामध्ये किशोर मासिक, मुलांचं मासिक, त्यानंतर चांदोबा मासिक, फुलबाग मासिक, अशी बरीच मासिक मुलांची त्या काळामध्ये प्रसिद्ध होत असत. अजूनही ती होतात. तर त्यांचे दिवाळी अंक आवर्जून आमचे पालक विकत आणत असत दिवाळीमध्ये. फटाक्यांवर खर्च नाही, परंतु दिवाळी अंकांवर ते आम्ही खर्च आवर्जून करत असू. तर ते वाचन करणं, त्याचा आनंद घेणं, त्यातली शब्दकोडी सोडवणं, त्यातली इतर कोडी सोडवणं, हे दिवाळी सुट्ट्यांमधला माझा उद्योग असेल. तर ते मला फार आवडायचं. सुधीरजी, दिवाळीच्या तुम्ही आठवणी सांगितल्या, दिवाळी अंकाविषयी सांगितलं, खाद्य संस्कृतीविषयी सांगितलं. मला एक विचारायचं होतं की दिवाळीच्या माध्यमातून एखादी सुखद किंवा दुःखद घटना तुम्ही अनुभवलेली आहे का, काय तुमच्या स्मरणात आहे का, त्याच्याविषयी आम्हाला सांगा. हो, आम्ही उत्सुक आहोत. तुम्ही फार अगदी माझ्या अंगावर शहारा येईल असा प्रश्न विचारलेला आहे. तो शहारा याच्यामुळे येतो की हिंगोलीतल्या माझ्या बालपणीच्या दिवाळीमधल्या 1 वर्षीच्या दिवाळीमध्ये ज्या मैदानावर ते फटाक्यांची दुकानं लागायची, ते मैदान आमच्या घरापासून एक 300-400 मीटर अंतरावरतीच ते होतं, चालत जायच्या अंतरावरतीच ते होतं. आणि त्या मैदानामध्ये 5-25 दुकानं आपली अशी तात्पुरत्या स्वरूपामध्ये फटाक्यांची लागलेली असायची. ती उभी केलेली पत्रे आणि शेड्स वगैरे पद्धतीने ती तात्पुरती तिथे उभारलेली असायची. 1 वर्षी मी त्या बाजूने जात असताना अचानक फटाक्याचं जे सर्वात मोठं दुकान तिथे होतं, त्यांचं नाव 62 वार शेठ, ते हिंगोली मधले फार मोठे शेठ, त्यांचं दुकान सर्वात मोठं असायचं फटाक्यांचं. त्या दुकानाला आग लागली आणि जो एक भडका उडाला आणि सगळे फटाफट ते फटाके उडायला आले, सर्वत्र पसरले. लोक जीव वाचून पांगले, सगळे पांगले. काउंटरवरती बसलेले ते जे 62 वार शेठ होते ते तर उडालेच जागचे आणि अगदी केसाच्या अंतराने ते बचावले. त्या अपघातामध्ये कोणाची जीवितहानी झाली नाही, परंतु भाजल्याच्या पोळल्याच्या जखमा अनेकांना झाल्या.
त्यानंतर जे स्टॅम्पीड म्हणजे जी काही चेंगराचेंगरी किंवा धावपळ झाली त्या सर्व बाकीची दुकानं मग जवळ लागून बरोबर. त्यामुळे तिकडे ती आग पसरते का काय वगैरे असं झालं. त्या आगीमध्ये खूप दुकानं नुकसान झालं, भस्मसात झाली. आणि त्या पळापळी चेंगराचेंगरीमध्ये मीही खाली पडून माझ्या अंगावरती तुडवल्या गेलो मी. अशी एक मोठी विचित्र आठवण आहे. ती आग कशामुळे लागली, काय लागली ते मला बालवयात ते काही समजलं नाही. परंतु खूप मोठा आवाज सुरू झाला, धडाधड ते वाजायला. आणि ते पत्र्याची दुकानं असायची, त्यामुळे ते पत्रे असे ताडकन इकडे तिकडे फेकले गेले. त्याच्यातही खूप लोक चेंगराचेंगरीमध्ये जखमी झाले. आणि ते 62 शेट तिथं ट्रान्झिस्टर लावून ते ट्रान्झिस्टर ऐकत बसलेले होते. तर त्या ट्रान्झिस्टरचा अक्षरशः एक लगदा झाल्यासारखा एक असा गोळा तयार झाला त्या प्लास्टिकचा. आणि नुकसान तर खूप झालं. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, कारण ते उघड्या मैदानामध्ये असल्यामुळे ती आग फार पसरली नाही. आणि त्याला लागूनच कापड बाजारही तिथून जवळच होता. पण ती आग काही पसरली नाही. परंतु त्या चेंगराचेंगरीत मी जखमी झाल्याचं, मला मार लागल्याचं मला चांगलं आठवण आहे तुमची. ती एक आठवण दिवाळी म्हटलं आणि खास करून फटाक्याची दुकानं म्हटलं की माझ्या मनामध्ये हमखास ती आठवण भीती निर्माण, भीती, दहशत. आपलं जे चॅनल आहे आधुनिक केसरीचं, ते मी अलीकडच्या काळामध्ये नियमित पाहतो. रंजक कार्यक्रम देत असतात. तेव्हा आधुनिक केसरीच्या सर्व दर्शकांना दिवाळी निमित्त माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन. आणि त्यांना, त्यांच्या सर्व परिवारांना ही दिवाळी आनंदाची जावो, सुखसमृद्धीची, सौख्याची आणि मनःशांतीची जावो, अशी शुभेच्छा मी या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद.